अहो अहो हे घ्या. सावकाश सावकाश. आता जायचं का सुभेदाराकडे? आता आम्ही जाऊ का सुभेदाराकडे? सुभेदाराकडे? आम्ही काय केलंय? काय बोलताय? काही कळत नाही आम्हाला. हा कागद बघितला? तुमच्या विरुद्धची तक्रार आहे. आता जाऊया सुभेदाराकडे. मग बघू सुभेदार कोणावर खटला दाखल करतोय, तुमच्यावर की आमच्यावर? आमच्या विरुद्ध कसले तक्रार? आम्ही काय केलंय? तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आणि याला तर चांगलंच आठवलंय, हो की नाही शिवनाथ? अहो काय झालं? आणि सांगूनही आठवलं नाही तर सुभेदार याची चांगलीच आठवण करून देईल. अहो अहो काय चाललंय हे? काय करताय तुम्ही? आणि आणि हा कागद का फाडताय? शिवनाथ, तक्रारीचा कागद फाडल्यामुळे कागद नष्ट होतो, तक्रार नाही. कागद फाडून कधी सत्य लपवता येत नाही. तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे, तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे, तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे. सरकली ना पायाखालची जमीन. कर्माचा पाश समोर आल्यावर भीतीने डोळे पांढरे झाले ना. कळलं ना? का तुझं बाळ आम्हाला का हवंय? सत्यापासून कितीही दूर पळालास तरी कर्म तुमच्यापेक्षा वेगाने धावतं हे नीट लक्षात ठेव. शिवशंकर शंभो. रेणुका, स्वामी बरं झालं तुम्ही आलात. अहो बघा नाही कसं करते, आमचं ऐकतच नाहीये.
स्वतःच काय करून घेतलंय बघा जरा. रक्त पण येतंय. माझं देव, देव माझं. बस. रडू नको हा बाळा. आम्ही आलोय ना आता. गया गंगाळ घेऊन हो स्वामी. रडायचं नाही बाळा. हा शाळेत मुलगी ना तू. हा हो मी आलोय ना आता. हा नाही रडायचं नाही आता. हा रडायचं नाही. शाळी ना तू. हा. पाय ठेव याच्यात. ठेव ठेव बाळा पाय ठेव. हा. शाळी बाळा. गया दूध घेऊन ये. हो स्वामी. आमच्या रेणुका बाळाला आता छान छान वाटणार. स्वामी. कविराज आता बाळा पाय बाहेर काढ. पाय बाहेर काढ. शाबास. गया ते गंगाळ घेऊन जा. कळतंय मला तुला काय म्हणायचंय. सगळं समजतंय. आज काय घडलंय, याआधी काय घडलंय, सगळं आम्हाला माहिती आहे. तुझ्या मनात किती भीती साठली आहे हे सगळं माहिती आहे आम्हाला. पण घाबरू नकोस. ते विस्कटलंय ते पूर्वीसारखंच करू आम्ही. हा? तुझ्यावर झालेला अन्यायही दूर करू आम्ही. फक्त आमच्यावरचा विश्वास सोडू नकोस. माझा देव, माझा देव, देव देव माझा. महाराज महाराज काहीतरी करा. काही करा पण मला यातून सोडवा. नाहीतर मला हे गाव सोडून जावं लागेल. गुरुदेव गुरुदेव. ते स्वामी माझ्या मागे लागले आणि ती माझ्या समोर आली. काहीतरी वेगळं घडतंय महाराज. हे साधं नाही. आधीच या गावातले धनाढ्य फक्त मोजकेच. त्यातला एक शिवनाथ. हा जर गाव सोडून गेला तर आमचं काय? सेवा, आमचा मान सन्मान सगळ्याला धक्का बसेल. हा हा हो वाटलंच. हा सांगतो. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ शांत हो. ते स्वामी तुला उगाचच घाबरवत असतील. आम्हाला खात्री आहे
त्यांना तुझ्याबद्दल काहीही माहीत नसणार. तू त्यांच्यावर खटला दाखल केला, तो खटला तू मागे घ्यावास म्हणून तुला ते मानसिक दबावाखाली आणत असतील. गुरुदेव गुरुदेव नाही, मला तसं वाटत नाही. त्यांच्या बोलण्यात धमकी नव्हती, खात्री होती. माझ्याबद्दल त्यांना नक्कीच काहीतरी माहिती आहे. माझ्या भूतकाळाबद्दल, माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींबद्दल. आणि ती बाई माझ्या समोर आली. त्यानंतर लगेच स्वामी माझ्या घरात आले आणि त्यांनी जे काही सांगितलं, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे. ते स्वामी माझं बाळ का मागतायत हे त्यांना नक्कीच माहित नाही. पण त्यापेक्षाही धोकादायक म्हणजे ती बाई या गावात आहे. महाराज, ती बाई मला या गावात नकोय, अजिबात नकोय. ती जर या गावात राहिली तर माझं पितळ उघडं पडेल. महाराज काहीही करा, पण त्या बाईला या गावातून हाकलून लाव. गुरुदेव गुरुदेव. आगीला आग मिळाली की ती आणखीन भडकत जाते. तसंच एका पाप्याला दुसरा पापी भेटला की ते एक पाप दुसऱ्या पापाला बळ देते आणि मग पापाची आग आणखीनच भडकत जाते. पण या आगीची जळ फक्त पाप करणाऱ्यालाच बसत नाही, आजूबाजूच्या निष्पाप लोकांनाही ती होरपळवून टाकते. पाप वाढलं की निष्पाप जीवावरचा धोकाही वाढतो. स्वामी, तुम्ही कशाबद्दल बोलताय? कोण पापी? कोणत्या निष्पाप जीवाला धोका आहे? आमची रेणुका. स्वामी, पण रेणुका परत गावाबाहेरच्या घरात राहायला गेली आहे ना? आम्हाला माहितीये तुम्ही रेणुकाची किती काळजी करता ते, पण असं तिच्या बाबतीत काय झालं होतं जे फक्त तुम्हाला माहिती आहे? स्वामी, आम्हाला माहितीये तुम्ही रेणुकाची किती काळजी करता ते, पण असं तिच्या बाबतीत काय झालं होतं जे फक्त तुम्हाला माहिती आहे? नाही म्हणजे आज सकाळचीच गोष्ट घ्या ना. सकाळी मी आणि गयाती एवढं तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती आमच्याकडनं शांत झालीच नाही. तुमचा नुसता आवाज ऐकला आणि ती शांत झाली. स्वामी, अख्खं गाव तिला हिणवतं, तिच्यापासनं दूर पडतं, पण तुम्ही मायेने तिला जवळ केलं. गया, कपिला, कोणाचंही मन असं विनाकारण तुटत नाही. मन दिसत नाही म्हणून त्यावर झालेल्या जखमाही दिसत नाही. शरीराला झालेली जखम रक्त काढते, पण मनाला झालेली जखम माणसाचं अख्खं आयुष्य बदलून टाकते. माणसाचं मन फार नाजूक असतं. जेव्हा एखादा जीव घेणा असह्य आघात मनावर होतो तेव्हा कधी कधी माणूस स्वतःमध्येच हरवून जातो. रेणुकाही अशीच हरवली. तिच्या या वागण्यामागे एक भयंकर भूतकाळ दडलाय, पण सत्याला कायम लपून राहता येत नाही. जशी राखेखाली दडलेली आग एखाद्या पुंकरीने बाजूला सारली ती पुन्हा भडकते, तसंच भूतकाळात दडलेलं त्याचं सत्यही एक दिवस बाहेर येईल. सगळं काही स्वतःहून जगासमोर येईल. शिवशंकर शंभो. संपत. आता हे इथून वाचता कामा नाही. गुरुदेव गुरुदेव.
आहेस ना? हो गुरुदेव गुरुदेव. सदाशिव सदाशिव दारुगड. सदाशिव सदाशिव दारुगड. हे उठे. ए सदाशिव हे उठ. अरे अरे सदाशिव दारुगड. हे अरे हा उठत का नाहीये? गुरुदेव गुरुदेव. आपण इतका जोरात दार वाजवतोय तरी यांना जाग कशी येत नाही? गुरुदेव गुरुदेव. सदाशिव सदाशिव दारुगड. ए आता काय करायचं शिवनाथ? हा गुरुदेव गुरुदेव. आता एकच पर्याय. गुरुदेव गुरुदेव. बोला मार्तंड महाराज की जय. आय 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 डोकं फुटलं बहुतेक. मलाही घर करतोय. गुरुदेव वाचवा. गुरुदेव शिवनाथ हे आपण कुठे आलो? आपण तर त्या घरात घुसलो होतो. मग इथे तुरुंगात कशा आलो? डोकं आपटलं म्हणून भास तर होत नाही ना आपल्याला. अरे अरे म्हणून भास कशा होतील? बस भास आहे का? ए भास नाही हे खरे. गुरुदेवाचा मार्तंड महाराज मार्तंड महाराज वाचवा. मार्तंड महाराज वाचवा. गुरुदेव वाचा. गुरुदेव तुम्ही येऊन जा. जो गुन्हाचे पाप तुम्ही करत आहात त्याचा शेवट असाच होणार आहे स्वामी. आणि त्याचीच जाणीव करून द्यायला आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो. तुम्ही इथे कसे काय? स्वामी मी स्वतःहून इथे आलो नाही. मला शिवनाथ घेऊन आला. मी त्याला बोललो नको तरी हा. ए काय बोलतोयस तू? तू घेऊन आलास ना मला. बस स्वामी हाच घेऊन आला. मी येत नव्हतो. तुम्हाला माहिती आहे ना मी कसं आहे. मी काही करत नाही. पण स्वामी ते जरा जादू टोना करू नका ना. पण आम्ही जादूटोणा करत नाही आहोत. आम्ही तुम्हाला जाणीव करून देतोय तुम्ही करत असलेल्या पापाची गुन्ह्यांची. अरे शिशुपालाचे सुद्धा 100 अपराध भरण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जाणीव करून दिली होती. शिवनाथ नवीन पाप नवीन गुन्हा करण्याआधी सावध हो आणि जुन्या केलेल्या पापांची क्षमा माग. आम्ही तुला माफ करू. वरना देर हो जाएगी. अंधेर होगा अंधेर. गुरुदेव गुरुदेव. चलो गुरुदेव. शिवनाथ कुठे गेला? शिवनाथ शिवनाथ शिवनाथ. अरे कुठे आलो आपण इथे? गुरुदेव गुरुदेव ते कसं आलो? अरे आपण तुरुंगात होतो आणि आता इथे कसे आलो? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव स्वामी तर हा जादू टोना करत नाहीये ना? मार्तंड महाराजांना असलं काहीच येत नाही. म्हणजे म्हणजे मार्तंड महाराज असं काही वाईट करतच नाही.
हा करू नको, ज्याच्यासाठी आलं ते कर. हा करतो. गुरुदेव गुरुदेव. अरे मी खरंच का गेलं नाही, मला खरंच का गेलं, मला माफ कर, माफ कर. गुरुदेव 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 गुरुदेव. सपाट. काय पण स्वामींनी आपल्याला ताकीद दिली होती, म्हणजे आपण इथे कशासाठी आलोय हे त्यांना नक्कीच माहिती. गुरुदेव गुरुदेव सांग, ते आपला हा प्रयत्न यशस्वी होऊ देतील ना. अरे तो भास होता, आणि स्वामींना जर आपल्याला अडवायचं असतं त्यांनी आधीच अडवलं नसतं का. गुरुदेव गुरुदेव, ज्याच्यासाठी आलो ते कर. गुरुदेव गुरुदेव. हे पण मला एक कळत नाहीये, याला आता काहीच कळत नाही. काय झालं बोल. आपण इतक्या जोर जोरात दार वाजवलं, दाराला धडक देऊन आत आलो, पण तरी यांना जाग कशी येत नाहीये. गुरुदेव गुरुदेव. हे आली जाग. तुम्ही काय करता? कोण आहात तुम्ही? सोडा मला, सोडा मला, सोडा मला, सोडा. थांबा, तिला काय करू नका, रेडू का. येऊ ना, उचललेला आज जंगलात फेकून येऊ. हिचा आजच्या आज खेळ संपला पाहिजे. चल उचल. शिशुपाल बनायची हौस आहे ना तुला. आता तुझंही तेच होणार जे शिशुपालाचं झालं होतं. दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख पेरणारा माणूस सुखाच्या सावलीत कितीही बसला तरी त्याच्या वाट्याला दुःखच येतं. दुसऱ्याच्या डोळ्यात आणलेलं पाणी कर्माच्या वाटेने परत येतं. स्वामी स्वामी स्वामी, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. मी कुणाच्याही आयुष्यात मुद्दामून दुःख पेरलेलं नाही, कुणाचं वाईट चिंतलेलं नाही, तरी माझ्या आयुष्यात दुःख काय येत आहे स्वामी? मी कसा सुखी होऊ शकतो स्वामी? लेखन साहित्य घेऊन ये. आणते स्वामी. स्वामी, दे त्याला. आजवर तुझ्याकडून कळत न कळत झालेल्या चुका त्याच्यावर लिहून काढ. या गोष्टींचा तुला पश्चाताप झालाय त्या पण लिही. पाप झाली असेल तर ती पण लिही, आणि गुन्हा जर का काही घडला असेल तर तोही लिही.
ते सुचत नाहीये त्याला. हो कपिलाताई, कदाचित स्वतःकडे बघणं इतकं सोपं नसावं. झालं का लिहून? मार्तंड संपत संपत, अरे संपत कुठे आहेस तू? गुरुदेव, अहो मी आहे मी. पण मग असं देव शिवनाथ आला, शिवनाथ. हा. गुरुदेव गुरुदेव. लावलात का सोक्ष मोक्ष त्या रेणुकाचा? झालं, सगळं झालं. काय केलं? तिला गोणीत भरलं, गोणीचं तोंड घट्ट बांधलं आणि जंगलात सोडून आलो. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, आता ती त्या गोणीतून बाहेर पडूच शकत नाही. गुरुदेव गुरुदेव. जंगलात जंगली प्राणी आहेत, तिथे ती जास्त काळ टिकणार नाही. कुणाला कळायच्या आत सगळं संपलं. डोक्याचा ताप गेला. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, आता तुला कसलीही भीती नाही. तुझा सर्वात मोठा धोका टळलाय. हो महाराज, हे फक्त तुमच्यामुळे शक्य. आता त्या स्वामींना नमवायचं आणि आपण ते नमवणारच. खटला आपणच जिंकणार. स्वामी, याचमुळे तू दुःखी आहेस. मला काहीच कळलं नाही स्वामी. तुला अर्थ कळला नाही, पण काही लोक असे आहेत त्यांना सगळा अर्थ कळतोय, पण तरी ते अर्थ कळत नसल्यासारखे वागतायत. स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी नसेल तर माणूस चुकांचा शोध बाहेर घेत राहतो. पण मनातली चूक दुरुस्त केल्याशिवाय आयुष्यातली पोकळी भरत नाही. स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी नसेल तर माणूस चुकांचा शोध बाहेर घेत राहतो. पण मनातली चूक दुरुस्त केल्याशिवाय आयुष्यातली पोकळी भरत नाही. गुरुदेव गुरुदेव. अरे संपत, कसले आवाज काढतोयस? अरे नेमकं चाललंय काय? अरे बोलशील काहीतरी. गुरुदेव, मी आवाज काढत नाहीये. मग हो, इथे कुठून तरी आवाज येतोय. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. अरे ती काय, कोण आहे? ही अशी हुबेहूब कोणी. आपण त्या रेणुकाला यात भरलो होतो आणि जंगलात सोडून आलो होतो. मग ही तशीच गोणी. ती कोणी इथे कशाली? ही कोणी आणली इथे कोणी? गुरुदेव, अहो गुरुदेव, तुम्ही इथेच होता ना, झोपडी सोडून कुठे गेले नाही. मग ही कोणी इथे कोणी ठेवली? गुरुदेव. गुरुदेव हलतंय, ते हलतंय. गुरुदेव कोणते आहे त्याच्यात? गुरुदेव गुरुदेव. गोंधळ घातला की गोंधळायला होणारच.
आई वडिलांचं मन दुखावलं, जवळच्या माणसाला कठोर शब्दांनी दुखावलं, गरज असताना एखाद्याला मदत करण्याऐवजी दुर्लक्ष केलं, स्वतःची चूक माहीत असूनही ती दुसऱ्याच्या माथी मारली, रागाच्या भरात चुकीचे शब्द बोललो, मत्सरापोटी दुसऱ्याच्या सुखाचा हेवा केला, स्वार्थासाठी खोटंही बोललो, दुसऱ्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवली, मनात राग ठेवला आणि माफ करण्यास नकार दिला, अहंकारापोटी जवळची नाती दुरावली, दुसऱ्याच्या दुःखाकडे पाठ फिरवली, चूक मान्य करण्याऐवजी स्वतःच समर्थन करत राहिलो. हो स्वामी, माझ्याकडूनच घडलंय. काही जाणून तर काही नकळत चुका झाल्या. बस इथूनच सुधारण्याला सुरुवात होते. जोवर माणूस हे मान्य करत नाही की माझी चूक झाली आहे, तोवर तो चुका सुधारायचा प्रयत्नच करत नाही. कळत नकळत पाप घडलंही असेल, पण त्याची जाणीव होणं हे खूप गरजेचं आहे. जाणीव झाली की सुधारणा करता येते, सुधारणा केली की प्रायश्चित्त घेता येतं, आणि प्रायश्चित्तातूनच कर्म शुद्ध होतं. अगदी खरं आहे स्वामी. अशुद्ध कर्म मनावर ओझं बनतं आणि तेच ओझं आयुष्यात दुःख बनतं. बरोबर ना? शाबास कपिले. गए ते कोपऱ्यात ठेवलेलं मडकं घेऊन ये. हो स्वामी. संपत जा बघ. मग काय मी संपत जा. जा. संपत नाही, हे कसं काय शक्य आहे? मारताना मारत हो हिला तर आम्ही जंगलात सोडून आलो होतो. मग हे इथं कशी आली? चल, यातलं पाणी पी. पण स्वामी, याचं तर तोंड बंद आहे. मग पाणी कसं पिणार? समजलं? अरे मडक्यात पाणी आधीपासूनच होतं, फक्त त्याची वाट बंद होती. माणसाचं आयुष्यही असंच असतं. मडक्यात पाणी भरलेलं असतं, तसं आयुष्यातही सुख असतंच. पण आपल्या चुका, आपली पाप, आपला अहंकार आणि आपला हट्ट हे सगळं त्या सुखाच्या वाटेत अडथळा बनवून उभं राहतं. अडथळा काढला की वाट पुन्हा मोकळी होते. म्हणजे स्वामी, सुख बाहेरनं आणायचं नसतं? नाही कपिल, कधी कधी सुख आपल्या आयुष्यात येऊन थांबलेलं असतं. आपणच आपल्या कर्माने त्याची वाट बंद केलेली असते.
आमच्या भक्तांचा काटा काढायला निघालेल्या लोकांना आम्ही पुन्हा पुन्हा सांगत असतो आणि दाखवून देत असतो की आम्ही आमच्या भक्तांना फक्त वाचवतच नाही तर त्यांना न्यायही देतो. सदाशिव उठ. तुम्ही आत्ता इथे? बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मला शुद्धच आली नसती. रेणुका, रेणुका, सदाशिव, रेणुका, सदाशिव, रेणुका कुठे आहे? ते 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 शिवनाथ आणि संपत्तीला घेऊन गेलेत बहुतेक. ते तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाहीत ना? ते तिला कुठे नेऊन सोडणार तर नाहीत ना? तिला तिला वाचवायला जायला हवं, तिला वाचवायला जायला हवं. शांत हो सदाशिव, शांत हो. आम्हाला माहिती आहे रेणुका कुठे आहे. कुठे आहे ती? संपत, आपण आपल्या हाताने हिला गोणीत भरलं होतं. त्या गोणीचं तोंड बांधून जंगलात सोडून आलो होतो. मग ही कोणी इथं कशी आली? मग आपण जिला जंगलात सोडलं ती कोण होती? हे नक्कीच त्या स्वामींची लीला आहे. ते स्वामी अधूनमधून असे धक्के देतात, काहीतरी घडवून आणतात, पण त्यामागे त्यांचा हेतू काय असतो हे आपल्याला कधीच कळत नाही. हा हो हो सांगतो. तू पटकन घाबरला असतास म्हणून तुला आधीच सांगितलं नाही. खरं तर आम्हीच हिला इथे घेऊन आलोय. मार्तंड महाराज तुम्ही? हो पण का? आम्ही आमच्या साधनेतून बघितलं, जेव्हा तुम्ही रेणुकाला घेऊन जंगलात जात होतात तेव्हा ते स्वामी सुभेदार आणि शिपायांना घेऊन तुमच्या मागे मागे येत होते. तुम्हाला रंगेहात पकडण्याचा त्यांचा डाव होता आणि तोच डाव आम्हाला परतवून लावायचा होता. म्हणून आम्ही आमच्या साधनेचा उपयोग करून हिला इथे आणलं. तो कागद जपून ठेव. चुका सुधार आणि पापांचा प्रायश्चित्त घे. ज्यांच्यावर अन्याय केलायस त्यांच्या पुढे उभा राहा. मग बघ तुझ्या आयुष्यात सुखाची वाट पुन्हा मोकळी होते की नाही. स्वामी, तुम्ही मला माझी चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. चूक करणं हा शेवट नाहीये रे. चूक मान्य करू नये, ती सुधारण्याची इच्छा न धरणं हा पराभव आहे. महाराज, 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 महाराज तुम्ही धन्य आहात. गुरु असावं तर तुमच्यासारखं. तुम्ही पुन्हा मला सगळ्यातून वाचवलं. उठ, शांत हो. मार्तंड महाराज, ही जागी होती, आता काय करायचं? मार्तंड महाराज काहीतरी कर. गुरुदेव, आपण तिला मारून टाकायचं का? मला जायला हवं रेणुकाकडे. मला जायला हवं रेणुकाकडे. सदाशिव, काय करायचंय माहितीये ना? थांब. काय? अरे महाराज काय म्हणाले? काय? त्या स्वामींना आपला संशय आलाय.
ते त्या सुभेदाराला घेऊन आपल्या मागे येतात. आजच्या रात्री हिला काही झालं तर सुभेदार आपला गळा धरेल. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, तू जिचा काळ बनून आला होतास आज तीच तुझा काळ बनून तुझ्या समोर उभी राहिली आहे. ज्याच्यावर अन्याय करायला निघाला होतास त्याच अन्यायाची सावली आता तुझ्या समोर उभी राहिली आहे. लक्षात ठेव, माणूस दुसऱ्याचा वाईट काळ बनायला निघतो तेव्हा त्याचा स्वतःचा वाईट काळ सुरू झालेला असतो. कोण आहे? हे तर मार्तंड महाराजांकडे गेलेत रेणुकाचा सोक्षमोक्ष लावायला. मग एवढ्या रात्री कोण आलाय? पण एवढ्या जोरात तार कोण वाजवेल? यांना तर माहिती की बाळ झोपलाय. कोण आहे? एवढ्या जोरात दार का वाजवताय? बाळ झोपलंय माझं. सुभेदार साहेब आता ह्या वेळेला? सुभेदार साहेब तुम्ही या ना, आत या. सुभेदार साहेब तुम्ही एवढ्या रात्री इथे? गुन्हेगारांना पकडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावताना आम्ही वेळ काळ पाळत नाही. गुन्हेगार? पण इथे कोणीच गुन्हेगार आला नाहीये. गावात चोरी झाली आहे का? किंवा तुम्ही आमच्या घरात कोणाला घुसताना पाहिलंय का? आम्ही चोरांबद्दल बोलत नाही आहोत, तुमच्याबद्दल बोलतो. माझ्याबद्दल? हो तुमच्याबद्दल. तुमच्या पतीचा शिवनाथाचा संपूर्ण गुन्हा आणि त्याचं जुनं भयंकर पाप आज स्वामींनी आमच्या सगळ्यांसमोर उघड केलेला आहे. यांचं जुनं पाप? हो म्हणूनच आम्ही तुम्हाला आणि शिवनाथाला अटक करायला आलेलो आहोत. अहो पण मी काहीच नाही केलंय. शिपाई यांना अटक करा. हो, अहो मी काही नाही केलंय. मी काही नाही केलंय. मला सोडा. सुभेदार साहेब, सुभेदार साहेब, अहो मी कुठलाच गुन्हा केला नाहीये. मला सोडा. मी काही केलं नाहीये. मला नका घेऊन जाऊ. सुभेदार साहेब, सुभेदार साहेब. घेऊन चला यांना. हे स्वप्न होतं तर हे असलं अशुभ स्वप्न का पडलं मला? खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी
हे काय वाढून ठेवलंय स्वामी तुम्ही माझ्या पुढे? शिपाई यांना अटक करा. माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नका. अहो अहो कुठे आहात तुम्ही? मार्तंड महाराज वाचवा मला. आमच्यावर खटला सुभेदाराच्या दरबारात आणि तुमचा खटला आमच्या दरबारात. सुभेदाराच्या दरबारात काय निकाल लागेल हे काय ठरवेल, पण तुमच्या खटल्याचा निकाल मात्र आधीच ठरलेला आहे. अवकाश आहे तो केवळ तुम्हाला कळवण्याचा. कर्माचा हिशोब कुठेही चुकत नाही. माणूस जगापासून सत्य लपवू शकतो, स्वतःपासून पळूही शकतो, पण आमच्या दरबारात काहीच लपून राहत नाही. वेळ भरत आलीये. रेणुका रेणुका काय करतेस तू? थांब. कर्माचा हिशोब आता निर्णायक वळणावर आला. संपत काहीतरी कर. गुरुदेव अहो मी सगळं काय केलंय. गुरुदेव ते कोणाचं ऐकत नाही. तिच्याकडे अपाट शक्ती आहे. अरे मग करायचं काय? अहो काय करायचं काय? अहो सगळे सांगतात तिला कोणीच काय करू शकत नाही. फक्त तिला स्वामी शांत करू शकतात. गुरुदेव गुरुदेव. रेणुका 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 बाळा, तुझं आयुष्य आता फक्त तुझं राहिलेलं नाहीये, म्हणून शांत हो. गुरुदेव तुला सोडणार नाही आता मी. माझ्या गळ्याला खुरपी लावतेस काय? माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतेस? आता तुझी खांडोळी नाही केली तर न्यायाचा पुढचा अध्याय आता सुरू होणार आहे. गुरुदेव रेणुकाला काही करण्याचा प्रयत्नही करू नकोस. माझा देव देव माझा. गुरुदेव गुरुदेव. अरे हा इथे कसा आला? अरे आणि आपण इथे होते त्याला कसं माहिती? आणि ती सुद्धा कोण तर त्याला. गुरुदेव गुरुदेव. ते मलाही माहित नव्हतं, पण एका गावकऱ्याने मला सांगितलं म्हणून मी इथे आलो. आणि त्या गावकऱ्याचा निरोपही घेऊन आलो. कोण गावकरी आणि कोणता निरोप? तो म्हणाला तुमची तुरुंगवारी तर निश्चितच आहे. तुरुंगवारी. गुरुदेव गुरुदेव. मला झालेला तो तुरुंगाचा भाग याला कसा माहिती? आणि लक्षात घ्या, रेणुकाला साधं खर्चटलं जरी तर त्याचा हिशोबही होईल. सगळ्याचा हिशोब होईल. आणि लक्षात घ्या, एक ओरखडा जरी दिसला तर तुम्ही आहात
आणि मी आहे. तिला जंगलात सोडून आला, पण ती तुमच्या कर्मातून सुटलेली नाही आणि तुम्हीही नाही. गुरुदेव गुरुदेव. ही काडी कशासाठी? आमचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर ही काडी त्याच्या हाताला लावायची. हाताला? हो. हा त्या गावकऱ्याचा निरोप. अरे सदाशिव, अरे काय बोलतोयस आणि कसला निरोप? गुरुदेव, हो त्याच्याकडे गवताची काडी दिसते. गुरुदेव गुरुदेव. हे काय आई. गुरुदेव हे काय झालं? अहो गवताने कसं काय कापलं? हे मलाही नाही माहित. त्या गावकऱ्याने मला ही काडी दिली होती, पण हिने असा परिणाम कसा काय केला? मला मला वाचवा महाराज, वाचवा. शिवनाथ, गुरुदेव पण हे काय होते? काय झालं गुरुदेव? गुरुदेव गुरुदेव. नाही महाराज, वाचवा वाचवा महाराज. शिवनाथ, तुला सगळ्या प्रकारचे परिणाम दाखवून ठेवतोय आम्ही. कर्माचा परिणाम कसा असतो, तो किती प्रकारे भोगावा लागतो हे तुला आता कळतंय. आणि त्यातून कुठला परिणाम भोगायचा हे तू ठरवायचं. आम्ही तुला शिक्षा द्यायला घाई करत नाही होत शिवनाथ. तुला संधी देतोय आणि शिवनाथ परिणाम भोगायचे नसतील तर तसा पर्यायही तुला देतोय. महाराज, अरे काय झालं? कसं झालं महाराज? आतापर्यंत काहीच नव्हतं, मग ह्या अचानक जखमा आल्या कुठून? महाराज. शिवनाथ, शिवनाथ शांत हो, घाबरू नकोस. नक्कीच ते स्वामी काहीतरी जादूटोना करतायत. तुला घाबरवण्यासाठी हे सगळं चाललंय, पण तू घाबरू नकोस. आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. अहो पण मी तुमच्या आश्रमात असून सुद्धा सुरक्षित कसा नाही? हे तर त्या स्वामींचं स्थान नाही. मग त्यांच्या जादूटोणाचा प्रभाव इथपर्यंत येतो तरी कसा? पण खरंच इथूनही ते माझ्यावर परिणाम करत असतील तर आपण कुठेही गेलो तरी त्यांच्यापासून वाचणार कसं? ऐक. हे सगळं स्वामीच घडवत आहे. स्वामींच्या शक्तीची तुम्हाला अजून कल्पना नाही. स्वामी कुठेही पोहोचू शकतात, कधीही पोहोचू शकतात. तुम्ही रेणुकाला का त्रास देताय हे मला माहित नाही, पण मला एवढं नक्की कळलंय की हिला स्वामीच वाचवत आहेत आणि तुम्हाला सुद्धा स्वामीच अडवत आहेत. स्वामींच्या संयमाचा अंत पाहू नका. स्वामींचा कोप झाला तर विनाश होईल. पुरे झालं तुझं स्वामी कौतुक. ए सदाशिव, वाटेल ते बोल नको, गप्प बस. आणि तुला काय वाटतं, आम्ही तुला घाबरू? गुरुदेव गुरुदेव.
मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नाही. मी फक्त रेणुकाला माझ्या सोबत घेऊन जायला आलो आहे. रेणुका चल. परत हे नेमकं काय चाललंय? नवं पाप करण्यापेक्षा जुन्या पापांची कबुली देऊन सुधारण्याचा मार्ग निवड. कर्माचा हिशोब टाळता येत नाही, पण तो सुधारण्याची संधी मात्र आम्ही देतो. सुंदरा मावशी, तुम्ही सांगितलेली सगळी पालेभाजी घेऊन आले. बर, काय करू? नेऊन ठेवा आत. हो. सुंदरा मावशी जरा आले हो. हो, कडुलिंबाचा पाला कडू असो आणि तो आपला कडवटपणा कधीच सोडत नाही. तशीच काही माणसं असतात की जो आपला अहंकार, स्वार्थ आणि पापबुद्धी सोडत नाही. पण अशा माणसांचा कडवटपणा मात्र समाजाला, गावकीला आणि भावकीला खूप त्रास देतो. पण मग स्वामी, अशा माणसांच्या स्वभावातला कडवटपणा कमी कसा करायचा? कडुलिंबाच्या कडवटपणावर उपचार करता येत नाहीत, पण माणसाच्या कडवटपणावर मात्र उपचार करता येतात, जर तो इतरांना त्रास देत असेल तर. आणि अशाच माणसांवर आम्ही उपचार करूही. श्री स्वामी समर्थ. काय हो दशरथ दादा, त्या दिवशी आला होता त्यावर आज येत आहे तुम्ही स्थानावर. काय सांगू सुंदरा मावशी, गेले काही दिवस माझ्या आयुष्यात खूप वाईट घडतंय. एकामागून एक संकट माझ्या आयुष्यात येते. एक संकट संपताय ना संपताय तोच दुसरं संकट उभं राहते. म्हणून आज एक प्रश्न विचारतोय स्वामी तुम्हाला. तुम्ही सेवेकऱ्यांना नेहमी सांगता, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मग माझा वाईट काळ सुरू होता तेव्हा कुठे होतात स्वामी? तेव्हा कुठे होतात स्वामी? तेव्हा कुठे होतात स्वामी? तेव्हा कुठे होतात? वा रे वा, उलट आम्हालाच जाब विचारतोय. चुकी झाली स्वामी, क्षमा असावी. नाही रे, तसं नाही. तुम्हा भक्तांना अधिकार आहे आपल्या गुरुला प्रश्न विचारण्याचा. आणि तुला जाणून घ्यायचं ना, तुझ्या वाईट काळात आम्ही कुठे होतो ते. चल, तुला दाखवतो. इथे होतो आम्ही. इथे कळलं नाही का? नाही स्वामी. बस, आणि तू भाकरी बनव. मी हो, तूच. दशरथ दादा, स्वामीदेव सांगतायत ना, मग करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आत्ताच का काढलीस? स्वामी, भाकरी भाजली म्हणून काढली. भाकरी भाजत असताना तिला भाजू दिलंस? बेवकूफ. अरे त्रास झाला ना तिला, चटके बसले. अरे या पिठाचा मालक होतास ना तू, मग असे कसे भोग भोगू दिलेस तू त्या पिठाला? सुंदरा मावशी, स्वामी नेमकं काय सांगू पाहताय तो? भाकरी होण्यासाठी ते पीठ तव्यावर होरपळत होतं, तेव्हा कुठे होतास तू?
स्वामी दशरथा, अरे पिठाची भाकरी व्हायची असेल तर चटके सहन करावे लागतात. तव्याचा प्रत्येक चटका हा तिला जाळण्यासाठी नसतो, तर तिला तयार करण्यासाठी असतो. योग्य वेळ आली की तव्यावरनं भाकरी उतरवायची जबाबदारी कोणाची? तुमची स्वामी. आणि आम्ही ती उतरवतोच. तुझ्याही बाबतीत आम्ही हेच होऊ देत होतो. तुझा वाईट काळ आला म्हणून आम्ही तुझ्यापासून दूर गेलोच नव्हतो. तू तव्यावर होतास आणि आम्ही चुलीजवळ होतो. तुला वाटलं आम्ही कुठेच नव्हतो, पण तुझा एकही चटका आमच्या नजरेआड गेला नाही. स्वामी, मला माफ करा. माझी खूप मोठी चूक झाली. मी तुम्हालाच दोष देत होतो. असं आमच्या अनेक भक्तांच्या बाबतीत होतं. आमच्या रेणुकाच्या बाबतीतही हेच होतं. तिलाही असेच चटके सहन करावे लागले. पण त्या पोरीने कधी तक्रार केली नाही की आम्हाला दोष दिला नाही. उलट सगळं सहन करूनही आमच्यावरचा विश्वास तिने सोडला नाही. आता तिचीही भाकरी तव्यावरून उतरवायची वेळ आली. म्हणजे स्वामी, फक्त 4 दिवसांचा प्रश्न आहे. राधा थांब, काय करतेस तू हे? आपण इथून निघून जायला हवं. पण असं अचानक का? तुम्हाला सांगितलं ना, काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. तुम्हाला जो अनुभव आलाय आणि गेल्या काही दिवसात आपल्यासोबत ज्या काही विचित्र गोष्टी घडतायत, ते सगळं पाहता मला एक गोष्ट कळून चुकली आहे. आपलं ह्या गावात राहणं धोकादायक आहे. आपण इथून निघून जायला हवं. राधा, राधा माझा आई, बस बस खाली. राधा घाबरू नकोस, शांत हो. हे बघ, आपल्याला असं करता येणार नाही. मार्तंड महाराजांनी सक्त ताकीद दिली. आपल्याला गाव सोडता येणार नाही. स्वामींचा बंदोबस्त करतील ते. मार्तंड महाराज स्वामींचा बंदोबस्त करतायत कुठे? तुम्ही बघताय ना, स्वामी त्यांच्या प्रत्येक डावपेचात यशस्वी होत आहे. स्वामींनी आतापर्यंत जे जे काही केलंय त्यांना थांबवलंय का कोणी? आपल्याला स्वामींचा हेतू कळून चुकलाय. त्यांना आपलं बाळ हवंय. त्यांनी आपल्या बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्नही केलाय. त्यांचं सामर्थ्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले. ते शांत आहेत म्हणून आपण गाफील राहायचं का? ते कुठल्याही क्षणी आपल्या बाळाला घेऊन जातील. आपण त्या क्षणाची वाट बघायची आहे का? आपल्याला इथून जायलाच हवं. राधा, पण त्यांच्यावर खटला सुरू आहे. ते आपल्या बाळाला घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला अजूनही वाटतं की त्यांना खरंच खटल्याची भीती वाटते? ते काही नाही. आपल्याला इथून निघून जायला हवं. तुम्ही एक गाठोडं बांधा, मी बाळाला घेऊन येते. माझा देव, माझा देव, देव माझा, माझा माझा देव, माझा देव. आजार, आजार, शरीराचा आजार, मनाचा आजार. आजार सगळ्यांना दिसतो, पण त्याचं मूळ कुठे आहे हे फार कमी जणांना माहित असतं. जिथे स्वार्थ तिथे धिक्कार, आणि जिथे आजार तिथे उपचार. स्वामी, हा औषधी लेप तुम्ही कोणासाठी तयार करताय? आमच्या रेणुकासाठी. रेणुकासाठी? मी तर रेणुकाच्या आधीपासून स्वामींचा भक्त आहे. स्वामी स्थानावर येऊन नित्य सेवा केली आहे. मग असं असतानाही स्वामींनी माझ्या आधी रेणुकासाठी औषध का बनवलं? मलाच तिची काळजी घ्यायला का पाठवलं? पण माझी काळजी घेतलीच नाही. हे असं का करतायत स्वामी? बेवकूफ, नासमज.
थांब, तुझं टाळकं ठिकाणावर आणतो. माझा देव, माझा देव, देव माझा, माझा देव, माझा देव, देव माझा देव. निघून जा इथून. ही अक्कलकोट मध्ये आली, आता थेट आमच्या दारात. पण ही इथं आली कशी? तू निघून जा इथून. माझा देव. तू आमच्या जवळ काय येतेस? देव माझा. देव माझा, 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 माझा देव, देव माझा देव, रेणुका, रेणुका कशाला आलीस तू इथे? आम्हाला त्रास देऊ नकोस. रेणुका, रेणुका इथून निघून जा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही. अहो मला भीती वाटते हो. तू घाबरू नकोस, मी आहे ना. रेणुका ऐकतेस ना? हे असं दार वाजू नकोस, याचा काही उपयोग होणार नाहीये. अहो ही दार मोडून तर आत येणार नाही ना? त्यांनी भोगायला लावलाय तो भोगणार, आणि जे पेरलंय तेच उगवणार. मी कुणाला काय भोगायला लावलं? मी काय भोगणार? मी काय पेरलंय कुणाच्या आयुष्यात, ज्याचा परिणाम म्हणून हे कोड माझ्या शरीरावर आलंय? ज्यांनी जे भोगायला लावलंय तो भोगणार, आणि जे पेरलंय तेच उगवणार. सदाशिव, आत ये. स्वामी, मी शरीराच्या व्याधींनी त्रस्त झालेल्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. सामान्य माणसांचं हे ठीक आहे, पण आमच्या भक्तांच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं? शरीराला झालेला आजार हा गुरुवरच्या विश्वासापेक्षा मोठा होऊ शकतो, असंच ना? समोर बघ, त्या बागेतल्या काही फुलांवर सूर्यप्रकाश पडलाय आणि काही फुलं सावलीत आहेत. मग ज्या फुलांवर सूर्यप्रकाश पडलाय त्या फुलांवर देवाची कृपा आहे, आणि जी सावलीत आहेत त्यांच्यावर अन्याय करतोय, असंच तुला म्हणायचंय ना? रेणुका, पुरे झालं, निघून जा इथून. ऐकतेस ना? हे असं दार वाजवणं थांबव, याचा काही उपयोग होणार नाहीये. कशाला आलीस आमच्या मागे? त्रास नको देऊस आम्हाला, जा इथून. रेणुका, इथून निघून जा, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. हा आवाज तर स्वयंपाकघरातून येतोय. बाहेर रेणुका दार वाजवते, मग स्वयंपाकघरात कोण आहे?
चल बघूया. जी फुलं आता सावलीत आहेत ती तुझ्यासारखी उदासून कोमेजली आहेत का? नाही स्वामी. कारण त्यांना माहिती आहे कोणावर कधी सूर्यप्रकाश पडणार आणि हे त्यांच्या हातात नसतं. सूर्य कुठे आहे याच्यावर ते अवलंबून असतं. सूर्यप्रकाश कायम कधीच एका जागेवर राहत नाही. तो हळूहळू पुढे सरकतो आणि योग्य वेळ आली की त्याचं ऊन ते बाकीच्या फुलांवरही पडतं. मग आता दुसऱ्या फुलांवर सूर्यप्रकाश पडतोय म्हणून आपण रडत बसायचा? दुसऱ्याच्या वाटेला आलेला प्रकाश बघून आपण अंधारात आहोत असं कधीच समजायचं? तू असा का विचार केला नाहीस की रेणुका बरी होऊ दे? कोणाचा तरी आजार बरा होतोय यात आनंदच आहे ना. मी चुकलो स्वामी, मला क्षमा करा. रेणुका बरी व्हावी याचा आनंद मानायचा सोडून मी माझ्या दुःखाची तुलना तिच्याशी केली. उठ सदाशिव, नको स्वामी. उठ. शरीराच्या व्याधीवर औषध सापडेल, उपचारही होतील, पण मनाच्या व्याधीचं काय? शरीरावरचे चट्टे दिसतात पण मनावरचे चट्टे दिसत नाही आणि म्हणूनच ते जास्त धोकादायक असतात. तुझ्या शरीरावर कोड उमटलंय पण त्याहून मोठा तुझ्या मनावर चट्टा उमटला होता. माझ्यावर अन्याय झाला आणि माझी काळजी का घेतली नाही तो चट्टा दूर करणं आधी गरजेचं होतं. तुझ्या मनावर तर फक्त एकच चट्टा उमटलाय पण तिथे शिवनाथचं मन अख्खं मलिन झालं. ही इथे कशी? ही इथे पण आणि तिथे पण. बाहेर होती, इथे कशी आली? थांबा तुझं वाजवणं. रेणुका बंद कर. माझा देव 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 माझा देव माझा देव माझा देव 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 माझा देव माझा देव. काय झालं? ती इथे बसली होती, मी दार उघडलं आणि ती पळत आली. तू आज जाऊन बघून ये. मग ही इथं कशी? तिथे पण आहे, तिथे पण आहे. हे कसं होऊ शकतं? अहो अहो काय होतंय सगळं? मला काहीच कळत नाहीये.
नाही नाही, हे कसं शक्य आहे? बाहेर रेणुका, आत रेणुका. नाही नाही, हे शक्य नाही. राधा राधा, मला काहीच कळत नाहीये. स्वामी देवा, तेव्हा हा कसला आवाज आहे? हे काय घडतंय? जाणीव करून देतोय शिवनाथला. त्यांनी जे आमच्या रेणुकाला भोगायला लावलंय ते आता त्याला भोगायला लागणार आहे. जे पेरलंय ते चुकवणार. हे घे आणि रेणुकाच्या कपाळाला लाव. हो स्वामी. पण स्वामी, मला एवढं कळलंय, तुम्ही कुणाच्या तरी मनातलं कोड बरं करायला सांगितलं. ते कोड रेणुकाच्या मनातलं होतं, पण मला अजूनही नीट कळलेलं नाही. रेणुकाच्या मनात नेमकं काय दडलंय? त्याचा शिवनाथशी काय संबंध? तो तिच्या जीवावर का उठलाय? आता मला सांग, तुझ्या व्याधीवर तुला जर का उपचार करायचा असेल आणि त्याकरता तुला हा पाला लागणार असेल, तू फक्त हा पाला तोडशील का अख्खं झाड तोडशील? फक्त पालाच घेईन स्वामी. शिवनाथने अख्खं झाड तोडलंय. म्हणजे कळेल, येत्या 4 दिवसात सगळं कळेल. रेणुकाच्या मनातलं कोड बरं होण्याची वेळ आता आली आहे. माझा देव, माझा देव. हे इथे खिडकीत आहे. माझा देव, देव 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 देव. माझा देव, माझा देव. दरवाजा पण ठोठावते, खिडकी पण ठोठावते आणि तिकडे 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 स्वयंपाकघरात भांडी पण वाजवते. ही एकाच वेळी 3 ठिकाणी कशी असू शकते? बस आता हे सण नाही होत. ही आता अशी ऐकायची नाही. हिला मी आता सोडणार नाही. आज हिला इथल्या इथं संपून टाकतो की नाही बघ. शिवनाथ, अरे होतात कुठे तुम्ही दोघे? केव्हाचं दार वाजवतोय आम्ही. अहो, ती गेली कुठे? मग आतापर्यंत आम्ही जे ऐकत होतो
ते आवाज आले कुठून? वेळ सरकतीये, ती आता कोणाकरता थांबणार नाही. काय झाले काय तुम्हा दोघांना? एवढे घाबरलेले का दिसताय? काय सांगू महाराज, आम्ही आत घरामध्ये होतो आणि आम्ही दरवाजा बंद केला. ती जोर जोरात दरवाजा वाजत होती. नंतर स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज आला. आम्ही स्वयंपाकघरात गेलो. तिथे ती रेणुका खाली बसली होती. भांडी वाजत होती ती. आम्ही इथे आलो तर ती दाराबाहेरच उभी होती. खिडकीमध्ये रेणुका, सगळीकडे रेणुका होती. ती एकाच वेळी 3 ठिकाणी होती. गुरुदेव गुरुदेव, मी संतापून दरवाजा उघडला तर रेणुका नव्हती. तुम्ही दोघे होता. माहित नाही आम्हाला. भास झाला की खरंच ती आली होती का त्या स्वामींनी काहीतरी केलं पुन्हा. स्वामी, गुरुदेव गुरुदेव, स्वामी. पण जे काही झालं ते फार भयानक होतं. स्वामी हे सगळं काय करतायत? शिवनाथला अशा प्रकारे का घाबरवतायत? यामागे त्यांचा हेतू काय? हेतू अगदी स्पष्ट आहे. शिवनाथने जी अवस्था रेणुकाची केली आहे त्याच अवस्थेत शिवनाथला आणून सोडायचंय. त्याच्या मनातली भीती, त्याची अस्वस्थता आणि त्याचा अपराध, आता हेच सगळं त्याच्या विरोधात उभं राहणार आहे. शिवशंकर शंभो. घाबरू नका, आम्ही बघतो काय करायचं ते. तू इथे कशी? मी म्हणजे? अरे आम्ही तुला भेटायला आलोय, तुमची विचारपूस करायला आलोय. अरे आणि उलट आम्हालाच विचारतोस गुरुदेव गुरुदेव. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात यायची? अरे आम्ही आहोत, आम्ही मार्तंड महाराज. अरे शिवनाथ, अरे काय बोलतोस? अरे मार्तंड महाराज आहेत, गुरुदेव आहेत, गुरुदेव. मी तुला सोडणार नाही. अरे काय बोलतो तू? तुला सोडणार नाही. गुरुदेव, अरे शिवनाथ. अहो सोडा. अरे शिवनाथ, अरे शिवनाथ, मी मारत आहे. शिवनाथ, अहो काय करताय? अहो सोडा त्यांना. अरे शिवनाथ, शिवनाथ. अरे शिवनाथ, आम्ही मार्तंड महाराज आहोत. अरे काय करतोस? अहो सोडा. अरे शिवनाथ, शिवनाथ. अरे मार्तंड महाराज येते. अरे पाप लागेल तुला. अरे सोड शिवनाथ. अरे सांग ना. अहो सोडा, काय करताय? गुरुदेव गुरुदेव. अरे वस्तू सोडे सोडे. अहो ते मार्तंड महाराज सोडा.